यापुढची बातमी आहे अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय युद्धासंदर्भातली। राम मंदिराच्या 22 तारखेच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण ठाकरे बंधूंना देण्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद सुरू झालाय। राज ठाकरेंना राम मंदिर प्रतिष्ठापनेचं निमंत्रण दिल्याची चर्चा सुरू आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंना अद्याप निमंत्रण आलेलं नाही, त्यामुळे यावरून आता राजकारण सुरू झालंय। लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रण देण्यात आलंय, त्यामुळे उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंची हिंदू नेता ही प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे का, अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। आणि राज ठाकरेंना हे निमंत्रण देण्यात जर आलेलं असेल तर त्यातून नेमका कोणता संदेश देण्याचा प्रयत्न असेल आपण बघूया। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हिंदुत्वासमोर राज ठाकरेंना मोठं दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो। 2024 मध्ये गरज भासल्यास राज ठाकरेंसोबतच्या राजकीय संबंधांची पायाभरणी याद्वारे केली जाऊ शकते। राज ठाकरे यांना हिंदू जननायक ही प्रतिमा मोठी करण्याची याद्वारे संधी असेल। ब्रजभूषण सिंह यांच्या धमकीमुळे राज ठाकरे मागच्या वेळेला अयोध्येला गेलेले नव्हते। राज ठाकरेंच्या आधीच्या रद्द दौऱ्यातल्या नुकसान भरपाई यामध्ये होऊ शकते। सरकारला तापदायक ठरणाऱ्या ब्रजभूषण सिंह यांना या निमित्ताने आणखी एक धक्का दिला जाऊ शकतो। दरम्यान यावरून आता वादही सुरू झालेला आहे। दोन्ही बाजूचे नेते काय म्हणतात आपण बघूया। अयोध्येला 8 ते 8,500 लोकांना पासेस आलेले आहेत, त्यांना निमंत्रण आले, त्यांना बोलवलेलं आहे। आता हे म्हणता आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये, हे आपल्या सर्वांना माहित आहे। आणि मग त्यांना जरी वाटत असेल आपण व्हीव्हीआयपी आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही। तर सारे आमदार आहेत, एमएलसी आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत, आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही। उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला। तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत। आता अशोक सिंगलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे, त्यांना विचारा। अशोक सिंगलजी यांच्या मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्यासंदर्भात, तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता। तेव्हा आज जे बोलतात त्यांना बोलू द्या। आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या। दरम्यान राज ठाकरेंना निमंत्रण आलं पण इतरांना का नाही याचा विचार करा, असा सल्ला मनसेच्या अविनाश अभ्यंकरांनी दिलाय। राजसाहेबांना हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याची आवश्यकता अजिबात नाहीये, कारण ज्यांच्यावरती सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत आणि तेही हिंदुत्वाचे आहेत, आणि ते अत्यंत कडवटपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे पुढे घेऊन जात आहेत। या महाराष्ट्रात फक्त तो असा एकमेव नेता आहे की अत्यंत कडवटपणे त्यांनी भूतकाळात आणि वर्तमानात आणि येणाऱ्या भविष्यात ते हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जात आहेत, आणि म्हणून त्यांना आमंत्रण दिलं असेल। आणि बाकीच्यांना का नाही मिळालं हे त्यांनी स्वतः विचार करायला पाहिजे की ती आपण तितक्या प्रखरपणे पुढे नेतोय का ती कोणाच्या दारी आपण नेऊन ठेवलेली आहे। दरम्यान यावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे, आणि त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं, राज ठाकरेंना खरंच यामध्ये निमंत्रण मिळतं का हेही पाहावं लागेल।